हिंदू धर्मसभेची आम्ही स्थापना केलेली होती नंदगावमध्ये आणि एक वहिनी आम्ही हिंदू जनजागृती सभा घेतलेली होती। राजकीय उद्देश आमचा कुठल्याही पद्धतीचा नव्हता, पण काल आमच्या गावामध्ये हिंदुत्वाचं टोळकं म्हणून असा आमचा उल्लेख करण्यात आला। मला अभिमान वाटला, टोळकं तर टोळकं पण हिंदुत्वाचंच टोळकं, त्यासारखा काय अभिमानाचा विषय नाही। मी माझ्या सभेच्या वेळी विक्रम चौगले यांना विचारलं, धर्माविषयी तुमचं मत काय आहे? विक्रम चौगले यांनी उत्तर दिलं, धर्मासाठी माझं बलिदान करायची माझी तयारी आहे, धर्मासाठी माझी बलिदान करायची तयारी आहे। दीपक म्हणले, माझी 2 मुलं आहेत, माझी 2 मुलं आहेत, त्या दोन्ही मुलांना, लहान मुलांना मी आजच सांगून ठेवलंय, जर काय येणाऱ्या तुमच्या पिढीमध्ये, तुमच्या काळामध्ये तुम्हाला जर बलिदान करायची वेळ आली तर संभाजी राजाचं बलिदान आठवा, पण कुणीला बट्टा लावू देऊ नका। मित्रो, हा देश त्याग आणि बलिदानातून घडत असतो, हा देश त्याग आणि बलिदानातून घडत असतो। त्यासाठी मुस्लिम धार्जिन, जर काय तुमच्या या देशावर हिरवं संकट आलेलं असेल तर कुठल्याही पक्षाची त्याग करायची तुमची तयारी पाहिजे। आणि जर ही तुमची तयारी नसेल तर वयाच्या 16व्या वर्षी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मूर्तीवर आपल्या करंगळीचा अभिषेक घालून स्वराज्याची शपथ घेतली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आहे मित्रांनो। आणि हा जय जयकार तुम्हाला करायचा असेल तर हिंदुत्ववादी सरकार आलं पाहिजे, आणि हिंदुत्ववादी सरकार जर यायचं असेल तर मी ज्या पद्धतीने घोषणा देणार आहे त्या पद्धतीने तुमची घोषणा पुढे आली असे याय पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर 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 हर। दुमदुमला आवाज गगनी महादेवाचा, दुमदुमला आवाज गगनी महादेवाचा, अरे पुत्र अमल माणिक मान राखी भगव्याचा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। ज्या पद्धतीने बहलोल खानाला प्रतापराव गुजरांनी माफ केलं आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं याला सोडायचं नाही, त्यावेळी ज्या पद्धतीने प्रतापराव गुजर आपल्या 7 सैन्याचं वेळात जशा ताऱ्यातून उल्का पडावा ते बेधून जाऊन जसे बाहेर पडले, तसे या जर स्वराज्यासाठी हे जर युवक या दक्षिणेत भगवा फडकवण्यासाठी बाहेर पडले तर या दक्षिणेत भगवा फडकायला काही वेळ लागणार नाही आणि अमोल भाडकांचा विजय निश्चित होईल। परत टोळकं म्हणायचं धाडस करू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा।